नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये. विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा असणार. सुरुवातीला आपण जर बघितलं तर टोमॅटो बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट असेल, पिंपळगाव बसवंत असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, हिंगोली असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, या सर्व ठिकाणी आपण जर बघितलं तर सध्या कांदा बाजारभाव जो आहे तो 15 ते 25 रुपयाच्या घरात पाहायला मिळत आहे. परंतु येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव आपल्याला 3000 रुपयाच्या पार जाताना दिसणार आहे. काय आहे नवीन अपडेट कांदा बाजारभाव, आजचा कांदा बाजारभाव काय आहे, सविस्तर चर्चा करूया. गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्गाने कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी प्रयत्न केलेले होते, परंतु आता टोमॅटो बाजारभाव वाढलेले आहे. त्याचप्रमाणे कांदा बाजारभाव सुद्धा 1 तारखेपासून वाढणार आहे. मग कांदा बाजारभाव किती होणार, तर 3000च्या पार कांदा बाजारभाव होणार आहे. काय आहे सविस्तर कारण, काय आहे सविस्तर चर्चा, चला तर करूया. कांदा बाजारभाव सर्वात शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय, कारण का बघा 70% शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा स्टॉक केलेला आहे. चाळीमध्ये भरपूर कांदा स्टॉक केला आहे. परिणामी आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ऑगस्ट सप्टेंबर चालू होणार आहे, कांद्याला परिणामकारक चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु कांद्याला जर आपण बघितलं तर 15 ते 25 रुपयाचा बाजारभाव हा त्यावेळेस पण तेवढाच बाजारभाव होता. फक्त आता थोडासा बाजारभाव थोडासा वाढतीचा ट्रेंड ऑगस्ट महिन्यात येणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया किती कांदा शेतकऱ्यांनी स्टॉक केलेला आहे. तर जवळजवळ 70% कांदा नाशिक असेल, मुंबई असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल, या सर्व शेतकऱ्यांनी कांदा जो आहे 70% कांदा स्टॉक केलेला आहे. मग आता मार्केटमध्ये जो लाल कांदा येणार आहे त्याच्या आत जर उन्हाळा कांदा मार्केटमध्ये जर आला तर त्याला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. कारण आपण जर बघितलं तर कांद्याचं गणित असं आहे, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे 3 महिने सर्वात महत्त्वाचे आहे. कारण ऑक्टोबर नंतर लाल कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येत असतो, त्यामुळे त्यावेळेस उन्हाळा कांद्याला एवढा बाजारभाव मिळत नाही. परिणामी आता जर बघितलं ऑगस्टमध्ये कसा कांदा बाजारभाव मिळेल, तर कांदा बाजारभाव 25 ते 35 रुपयाचा टप्पा येत्या काही दिवसामध्ये ओलांडण्याची शक्यता आहे. याची महत्त्वाची कारणे आपण बघितली की महाराष्ट्राच्या बाहेर कांद्याला चांगली मागणी आहे. त्याचबरोबर आयात निर्यात धोरण येत्या काही दिवसामध्ये सुधारलेलं आहे. याचा परिणाम मार्केट जे आहे बाहेरच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माल जाण्यास सुरुवात झाली आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जो पावसाळ्यामुळे जो एक्सपोर्टवरती जो परिणाम होत होता, आता तो एक्सपोर्ट जो आहे तो चांगल्या पद्धतीने चालू होणार आहे. मग कांदा एक्सपोर्ट कोणत्या मार्गाने होतो, तर रेल्वे असेल, त्याचबरोबर पाण्यातील प्रवास असेल म्हणजे समुद्रमार्गी असेल, या 2 ते 3 महत्त्वाच्या, त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट असेल, रोड ट्रान्सपोर्ट असेल, या 2 ते 3 मार्गाने कांदा मोठ्या प्रमाणात बाहेर जात असतो. परंतु आता पावसाळ्यामुळे जून जुलैमध्ये थोडासा ट्रान्सपोर्टवरती नियंत्रण नसते, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात बाहेर कांदा जाणार आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांना इनडायरेक्टली कसा होणार आहे, तर जो काही कांदा बाहेर गेला तर त्याचा जास्त परिणाम जास्त बाजारभाव मिळणार आहे. महाराष्ट्रातला भरपूर कांदा बघा नाशिक असेल, पुणे असेल, अहिल्यानगर असेल, इथला भरपूर कांदा दुबईला जात आहे. दुबईला कांदा गेल्याने चांगल्या प्रमाणात बाजारभाव इथल्या शेतकऱ्यांना मिळत आहे. मग येत्या काही दिवसामध्ये हे 2 ते 3 फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचे आहे. पाऊस कमी झाल्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढला आहे, आयात निर्यात धोरण सुधारलं आहे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बघा की महाराष्ट्राच्या बाहेरून कांद्याला चांगली मागणी मिळत आहे. परिणामी महाराष्ट्रातील कांदा जो आहे तो 20 ते 25 रुपये होता, आता तो 25 ते 35 रुपये होणार. त्यानंतर बाहेरच्या देशांमध्ये जर बघितलं आपण तर दुबई असेल, बांगलादेश असेल, इथून सुद्धा भारताला चांगली मागणी आहे. कांद्याची मागणी असेल, पुरवठा असेल, आवक असेल, या 2 ते 3 गोष्टींमध्ये येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव 10 ते 20% वाढणार आहे. म्हणजे आता जो 20 ते 25 रुपयाचा टप्पा आहे तो 25 ते 35 रुपयाचा टप्पा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये लवकरच पार करणार आहे. महाराष्ट्रातील कांद्याची बाजारभावाची लेटेस्ट अपडेट अशी आहे, कांदा आता 15 ते 22ची रेंज आहे, त्या रेंजमध्ये स्टॉकमध्ये स्थिर झालेला आहे. परंतु आता तो कांदा पुढे जाऊन 22 ते 30-35 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण का आता बघा भरपूर मोठ्या प्रमाणात आता बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर इतर भाजीपालासुद्धा तेजीत येत असतो. परिणामी कांदासुद्धा थोडक्याच दिवसात तेजीमध्ये येणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय बघा, तर शेतकऱ्यांनी चाळी जे आहे ते चाळी ज्यावेळेस चांगलं वातावरण ओपन होईल, बाजारभाव जेव्हा चांगले वाढतील त्याच वेळी शेतकरी चाळीतील माल काढणार आहे. मग आता जो माल आहे तो माल जो आहे व्यापारी वर्गाचा मोठ्या प्रमाणात आहे. व्यापारी वर्गाला जो माल आहे तो 10 ते 15ची खरेदी आहे. मग तो माल त्यांनी 25 रुपयापर्यंत जरी विकला तरी त्यांना अपेक्षित प्रॉफिट मिळणार आहे. कारण का त्यांनी जे चाळी घेतलेल्या असत्या ह्या भाड्याने घेतलेल्या असतात, त्या चाळींना भाडे चालू असतं, त्यांना लवकरात लवकर माल विकणं अपेक्षित आहे. परंतु शेतकरी जे आहे ते वेट करणार, तो कांद्याचा बाजारभाव 30-35 रुपये झाल्यानंतर चाळी काढणार आहे. आपल्याला ह्या कांदे भावाविषयीचं गणित कसं वाटलं कमेंट करून कळवा. कांदा बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. माहिती आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.